आहेच आपल्या महाराष्ट्रातून, पण महाराष्ट्र त्याला विरोध अनिवार्य नको, म्हणजे हिंदी आपल्यात आहे मात्र मी सांगितलं ना, सक्ती नको. बाकी कुणी येत असेल शिकत असेल तर नाही म्हणण्याचं कारण नाही. आणि ही गोष्ट दुर्लक्ष करून चालणार नाही की संपूर्ण हिंदुस्थानची जी लोकसंख्या आहे त्यातले जवळपास 55 ते 60% लोक हिंदी बोलतात. त्यामुळे सुसंवाद ठेवण्याच्यासाठी या भाषेकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही, पण त्यामुळे सक्ती करणे हे योग्य नाही. सर गेले 15-20 दिवसापासून पाऊस खूप राज्यभरात चालू आहे. अनेक ठिकाणी म्हणजे मुसळधार पाऊस, म्हणजे की पूर्वस्थिती परिस्थिती झाली, लवकर पाऊस आलाय, त्यामुळे अनेक ठिकाणी खरं तर शेतकऱ्यांचं पण नुकसान झालंय. कसं बघता म्हणजे याच्याकडे नाही, पण पाऊस चांगला पडतोय हे एका दृष्टीनं भाग्याचं लक्षण आहे. भूगर्भाच्या पाण्याची पातळी ही वाढेल आणि जवळपास वर्षभर पाण्याची चिंता होणार नाही अशी स्थिती आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीने नुकसान झालं, पावसाळ्याचे होते असतं, आणि अशा वेळी सरकारने त्यांना मदत करावी. पण पाऊस अधिक पडणं हे नुकसानदायी नाही. साहेब, आपण बघतोय की माळेगावची जी निवडणूक आहे ही प्रतिष्ठेची केली जाते. स्वतः उपमुख्यमंत्री तळ ठोकून बारामतीमध्ये बसलेले आहेत. उपमुख्यमंत्री ठीक आहे सर, त्यांना विचार. साहेब, ए तंत्रज्ञानाच्या संदर्भात आज महत्वपूर्ण कार्यशाळा आयोजित केलेली आहे. काय त्याचे म्हणजे वैशिष्ट्य असणार आहे आणि शेतकऱ्यांना त्याचा कसा फायदा होऊ शकतो? अनेक दृष्टीने उत्पादन वाढीच्यासाठी, शेती उत्पादनाचा खर्च कमी करण्यासाठी, खताचा खर्च कमी करण्यासाठी, पाणी कमी लागेल कसं यासाठी, या सगळ्या गोष्टीचा फायदा याच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होऊ शकतो. आणि म्हणून मी फायद्यापासून प्रयत्न करतो 3 वर्षात की मला मुलींना त्याचं ज्ञान घेण्याची संधी असतात कामा